आणि लाखो भाविकांनी आषाढी एकादशी निमित्त हजेरी लावलेली आहे। पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणामध्ये साजरा होतोय। संतांच्या पालख्या रात्री पंढरपूरला दाखल झालेल्या आहेत आणि त्यामुळे सुमारे 25 लाख भाविक पंढरी नगरीमध्ये दाखल झाले। पंढरी नगरी भाविकांनी दुमदुमून गेली आहे। पालख्यांचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होताच पावसानं सुद्धा चांगली हजेरी लावली। राज्य परराज्यांमधून आलेल्या वैष्णवांमुळे पंढरीमध्ये भाविकांचा महासागर उसळलेला आहे। आषाढी यात्रेकरता एसटी, रेल्वे, खासगी वाहनांची तसंच पालख्यांबरोबर लाखोंच्या संख्येनं भाविक दाखल झालेले आहेत। 5,500 जादा बसेस आषाढी करता सोडल्या जात आहेत। आणि या संदर्भात आपण बोलूयात आमचे प्रतिनिधी निलेश जगताप, जे आपल्याला वारीची सगळी प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतायत। निलेश, आपण पाहतोय हा सोहळा, हा उत्साह डोळ्यांचं पारणं फेडून टाकणार आहे। अक्षरशः पंढरी नगरी दुमदुमून गेलेली आहे। कसं वातावरण आहे, भाविकांच्या काय भावना आहेत आजच्या दिवशी? नक्कीच श्रद्धा, आज वर्षभर वारकरीच्या दिवसाची वाट पाहतात। याचसाठी केला होता टास असं म्हणतात, तो म्हणजे आषाढी एकादशीचा हा सगळा सोहळा। आज आषाढी एकादशीचा पवित्र दिवस आहे। आज पहाटेपासूनच लाखो वारकऱ्यांनी पंढरपूर गजबजलेलं पाहायला मिळत आहे। 25 लाखापेक्षा जास्त वारकरी सध्या पंढरपुरामध्ये आहे। 40 तास रांगेमध्ये वारकरी उभे राहत आहेत, साव्या विठुरायाचं दर्शन घेत आहेत। चंद्रभागेचा काळ जरी पाहिला ना तरी वारकऱ्यांनी फुलून गेल्याचं चित्र आहे। म्हणजे सध्या पंढरपुरामधलं दृश्य जर पाहिलं तर जिकडे नजर जाईल तिथपर्यंत फक्त आणि फक्त वारकरी पाहायला मिळतोय। आणि ज्ञानोबा तुकारामचा गजर पंढरपूरमध्ये आहे, दुसरं काही पंढरपूरमध्ये नाही। ज्या ज्या ठिकाणी पावलं ठेवायला जागा आहे त्या त्या ठिकाणी वारकरी आहे। आणि माऊली माऊली ज्ञानोबा तुकारामचा गजर पंढरपुरामध्ये वारकऱ्यांच्या जयघोषानं पंढरपूर दुमदुमून गेलंय। पहाटेची महापूजा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर आता 40 तास दर्शन रांगेमध्ये लागतायत। ज्या वारकऱ्यांना दर्शन मिळत नाहीये ते वारकरी मुखदर्शन घेत आहेत। किंवा वारकऱ्यांमध्ये एक श्रद्धा आहे, जो प्रदक्षिणा मार्ग आहे, ज्या प्रदक्षिणा मार्गावरती सर्व संतांच्या पालख्या प्रदक्षिणा मारत असतात, त्या प्रदक्षिणा मार्गावरून सुद्धा वारकरी हे प्रदक्षिणा मारतात। ज्यांना मंदिरात जाऊन दर्शन घेणं शक्य होत नाही ते प्रदक्षिणा मार्गावरून प्रदक्षिणा मारतात आणि विठ्ठल मंदिराच्या कायसाचं दर्शन घेतात। कायसाचं दर्शन झालं तरी विठुरायाचं दर्शन झालं की वारकऱ्यांची आषाढी एकादशी निमित्तची भावना पाहायला मिळते। आम्ही अनेक वारकऱ्यांशी चर्चा केली, अनेक वारकऱ्यांशी बोललो। दर्शन घेतल्यानंतर वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा लाख मोलाचा होता। साक्षात पांडुरंग पावला, दर्शन झालं की साक्षात पांडुरंग पावला, ही भावना सगळ्या वारकऱ्यांची झालेली पाहायला मिळते। देवबाण विसरून गेली अनेक दिवस, शेकडो किलोमीटरचं अंतर चालून वारकरी पंढरपुरात दाखल झालेत। ऊन वारीमध्ये होतं, सुरुवातीच्या काळात पाऊस पडला, अक्षरशः इंद्रायणीला पूर आला, मात्र तरीही वारकरी थकले नाहीत, कंटाळले नाहीत। पावलं त्यांची थकलं नाहीत, मनवात थकलं नाही। ज्या ज्या पद्धतीने येता येईल त्या पद्धतीने वारकरी पंढरपुरात दाखल झालेत। वारी सोबत येणारे वारकरी तर आहेतच, पण ज्यांना वारी करता येत नाही ते वारकरी वेगवेगळ्या वाहनांच्या माध्यमातून पंढरपुरामध्ये त्या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी येऊन विठ्ठलाचं दर्शन घेत असतात। कमरेवरती हात ठेवून विटेवरती आपल्या वारकऱ्यांची वाट पाहत असणार हा सावळा पांडुरंग। आणि मग आजच्या या दिवशी विठ्ठलाचं दर्शन होणं याच्यासारखी दुसरी भाग्याची गोष्ट कोणती नाही, ही भावना सगळ्या वारकऱ्यांच्या मध्ये पाहायला मिळते। आणि म्हणून वारकरी आज सोन्याचा दिवस म्हणून हा सगळा सोहळा साजरा करताना पाहायला मिळत आहेत। श्रद्धा, अगदीच, आणि हा उत्साह आपण भाविकांचा पाहतोच आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी निलेश।